आता लवकरच बीएमसी इलेक्शन जवळ येतात। प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर काही ना काही घोषणा होतात, कधी बुलेट ट्रेन्स, कधी मेट्रो। पण आता नवीन घोषणा आली आहे, ती म्हणजेच की अटल सेतूपेक्षा एक मोठा नवीन ब्रिज तयार होणार आहे। हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीनच घोषणा केली आहे की 2030 पर्यंत विरार ते भाईंदर 24 किलोमीटरचा सीलिंग ब्रिज तयार होणार आहे 2030 पर्यंत। हा जो ब्रिज आहे तो देशातला सर्वात मोठा ब्रिज होणार आहे, अटल सेतूपेक्षा मोठा ब्रिज। पण मला एक प्रश्न आहे, अटल सेतू नुकताच उघडलाय आणि त्यावर दुरुस्तीचं काम सुरू आहे, रस्त्यावरती खड्डे आहेत आणि पृष्ठभाग खराब आहे। तर हा जो नवीन ब्रिज होतोय तो पण उघडल्यानंतर, इनॉग्रेशन नंतर असंच खराब असणार आहे का? आपल्याला मोठे प्रोजेक्ट्स पाहिजे, पण त्यामागे ट्रान्सपरन्सी कुठे आहे? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट रिपोर्ट जनतेसमोर आली का? नाही। हे सगळं बरोबर आहे की नवीन ब्रिज, टनेल्स वगैरे पाहिजेत, हे ऐकायला सुद्धा छान वाटतं की विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर्स, ठाणे ते बोरिवली टनेल्स, मुलुंड ते गोरेगाव टनेल्स। पण रियालिटी काय आहे? आज शहरात पोटहोल्स आहेत आणि लोक आजही तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत। टॅक्स पेयरचा पैसा वापरला जात आहे, पण प्रत्येक प्रकल्पाचं उत्तर सरकारने जनतेला दिलं नाही आहे। दरवेळी इलेक्शन आले की नवीन घोषणा, नवीन प्रॉमिसेस होतात, पण जुने प्रश्न तसेच आहेत, त्याचं सोल्युशन शोधलं नाही आहे। पूल मोठे होत आहेत, पण लोकांचा संयम मात्र कमी होत चाललाय।